ज्यांनी आपल्याला एक ज्ञानाचे कमळ उघडले अशा कर्मवीर मामासाहेब कर्मवीर यांचे पृथ्वीचं आपल्याला आपल्या शुभास्ते संपूर्ण करते शेतकरी सर्व शिक्षकांना आपल्या सर्वांच्या राज्यात या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात ही आमची शिवछत्रपती आणि आपल्या संस्थेचे संस्थापक पूजनीय कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो। आज या मंचावर उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या मित्रमैत्रिणींनो, खरोखरच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्याचा आहे, कारण या दिवसाची आपण बऱ्याच वर्षापासून वाट पाहत होतो।
सर्वांनी ठरवलं होतं ते साध्य होत आहे. आज मला आनंद वाटतो की आमच्या नोंदणीमध्ये सर जवळपास 100 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. म्हणजे आमच्या नववी अ ब क ड या वर्गामध्ये 135 विद्यार्थी होते. त्यापैकी आम्ही 100 विद्यार्थ्यांना एकत्र करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आणि त्या काळामध्ये आम्हाला शिकवणारे जवळपास 16 गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी अगोदर शब्दसुमनाने स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील अत्यंत सोन्याचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. साधारण 33 वर्षापूर्वी म्हणजे आपण 1993 मध्ये शाळेच्या उंबरठ्यातून बाहेर पडलो होतो. हातात 10वीचा TC होता, डोळ्यात भविष्याची स्वप्न होती आणि मनात जीवलग मित्रापासून दूर जाण्याचं एक अनामिक दुःख होतं. त्यानंतर आपण सगळेजण आयुष्याच्या वेगळ्या वाटेवर निघून गेलो. कुणी नोकरीत वेगळं झालं, कुणी व्यवसायात, कुणी संसारात. प्रत्येक जण आपलं जग जगण्यात आणि जगण्यात व्यस्त झालं. पण म्हणतात ना, शाळा सुटते पण फळा सुटत नाही. आणि कितीही वर्ष झाली तरी जीवलग मित्रांचा गळा सुटत नाही. आज 33 वर्षानंतर जेव्हा आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत तेव्हा आपण कोण बनलो, कोणाकडे किती गाडी, किती बंगला, हे सगळं बाहेर ठेवून आलो आहोत. आज आपण इथे बँकर, बिझनेसमॅन, शिक्षक किंवा अधिकारी म्हणून आलेलो नाही, तर आज आपण फक्त 1993 बॅचचे तेच खोडकर, निष्पाप आणि अंधर विद्यार्थी म्हणून एकत्र आलो आहोत. मागे वळून पाहताना ते दिवस आठवतात. अगदी आपण एका बाकावर 3-3 जण बसलो होतो. मधल्या सुट्टीत एकमेकांचे डबे पळवून खाल्ले होते. गृहपाठ केला नाही म्हणून सरांचा खाल्लेला ओरडा, सरांचा खाल्लेला मार आणि मधल्या सुट्टीतला तो गोंधळ, तो गलका. शाळा सुटताना मित्राच्या सायकलवर जोडून मारलेल्या गप्पा आणि एका सायकलवर डबल सीट बसलेलो आहोत. किती समृद्ध होते ते दिवस. आज आपल्याकडे भौतिक सुबत्ता असेल पण त्यावेळेच्या 1 रुपयाच्या गोळीमध्ये जो आनंद होता आज तो लाखो रुपये देऊनही मिळत नाही. खरोखरच मित्रांनो, या प्रदीर्घ प्रवासात आपल्यातील काही मार्गदर्शक गुरुजन वर्ग, दुर्दैवाने आपले काही मित्र आज आपल्यात नाहीत. आज या आनंदाच्या क्षणी त्यांची उणीव आपल्याला नक्कीच भासत आहे. आपण त्यांच्या पवित्र स्मृतीस मनोभावे आदरांजली अर्पण करणार आहोतच. मित्रहो, आजचा हा सोहळा फक्त भेटण्याचा नाही तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांना स्पर्श करण्याचा आहे. आज मनसोक्त बोला, जुन्या आठवणींना उजाळा द्या, हसा, खिदळा आणि पुन्हा एकदा ते बालपण आपण जगून घेऊया. आजच्या या एका दिवसात इतकी ऊर्जा साठवून घेऊ की पुढची अनेक वर्ष आपल्याला त्या ऊर्जेच्या आनंदावर जगता येईल. हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी ज्या मित्रांनी दिवस रात्र कष्ट घेतले, नियोजन केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आपल्या एका आजवर सगळी कामे बाजूला ठेवून दूरवरून अगदी धावत पळत माझ्या प्रत्येक मित्राची आणि मैत्रिणीने मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. चला मग काळाच्या घड्याळात थोडे मागे फिरूया आणि सुंदर भूतकाळातल्या मनापासून हरवून जाऊया. सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत. रूपरेषा या ठिकाणी टाकत आहे, सांगत आहे. प्रास्ताविक झाल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांचे मनोगत होतील. मनोगत झाल्यानंतर या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान असेलच. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आहे आणि त्यानंतर स्नेहभोजन होईल. स्नेहभोजनानंतर दुपारी आपल्याला मस्ती करायची, मजा करायची, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम आणि फणिगे दुपारी 1:30-2 नंतर अगदी 4, 4:30, 5 पर्यंत. आणि त्यानंतर अल्पोपहार अंतिम घेऊन आपल्याला नंतर फोटो सेशन करून कार्यक्रम संपवायचा आहे. त्यामुळं जेवण झालं की कार्यक्रम संपलाय असं कोणत्याच मित्रमैत्रिणींनी म्हणायचं नाहीये. अगदी निवांत आजचा दिवस आपल्यासाठी जगायचा आहे एवढीच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. काही विद्यार्थी आपले सुनील सारखे बोलवण्यामध्ये आहेत सुद्धा, शंका आहे त्याच्यामध्ये.
आपली जेव्हा माणसं या ठिकाणी उपस्थित असतील तर, परंतु दुर्दैवानं आपल्या काही मित्रांनी आपली सहवास आहे, आपली सोबत आहे ती अर्ध्यावर सोडलेली आहे. त्याचबरोबर काही गुरुजन या ठिकाणी वयोमानानुसार आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्यांचेही आठवण आपल्याला या ठिकाणी आहे. आपण बोलताना बऱ्याचदा तुम्ही असा मी असा या ठिकाणी सर्वांनी आपण आल्यापासून हे कुठे बऱ्याच जणांच्या कोणते एक शब्द होता, एक वाक्य होतं, एक नाव असायचं नेहमी तुमचे जर आहेत का, असेच बरेच गुरुजन बरेच आपल्या सोबती आपल्याला सोबत केलेले आहेत. आपण सर्वांनी अनेक आठवणीचं पानं एकत्र केली, कधी गोड तर कधी कडू तिखट फोटो, पण या सगळ्या क्षणामध्ये एकच गोष्ट काय होती ती म्हणजे मैत्री. खऱ्या अर्थानं मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचं नातं असतं, पण जेव्हा आपल्यातून एखादा मित्र निघून जातो तेव्हा हाच जिव्हाळा आठवणींच्या ओघामध्ये डोळ्यामध्ये पाणी आणतो. तसं झालं आहे आपल्या सगळ्यांचं. थोडंसं एका डोळ्यात हसू आहे तर एका डोळ्यामध्ये आपले आसू आहे. तर चला तर मग आपण सर्वजण मिळून आपण या ठिकाणी आपल्या गुरुजनांना आणि आपल्या गेलेल्या मित्रांना या ठिकाणी मनामध्ये आपल्या आणि त्यांना श्रद्धांजली करूया. तर याच्यामध्ये गुरुवर्य गेलेले आहेत, तर आपले गुरुजन गेलेले आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय पी.एल. पाटील सर, पी.एल. चव्हाण सर, पी.डी. गावकर सर, एम.बी. पवार सर, एस.पी. खंडागळे सर, ए.आर. मोहिते सर, एस.बी. मुद्दे सर, बनमशेट्टी सर, जे.टी. देशमुख सर, एस.एस.एन. बाबर सर, आर.बी. खोडबले सर, जगदाळे सर, गबाड सर, यादगिरे सर आणि आपल्या सर्वांचे लाडके, ज्याच्याशिवाय आपलं पाणी हलत नव्हते असे मौलाने दादा. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्याशिवाय सरस असू शकत नाही, ते नाही तर आपले कार्यक्रमच होऊ शकत नाहीत, असे आपले सर्वांचे लाडके कारभार करतात. यानंतर ज्या मित्रांनी आपले साथ सोडलेले आहे असे आपले परम मित्र भांडवले सुधाकर पांडुरंग, गायकवाड प्रशांत तेलकर, गंभीर विलास विनायक, कवडे विक्रम आप्पा, पवार साहेबराव सुभाष, विश्वेकर धनंजय प्रकाश, खामकर अशोक पांडुरंग, टेंभे दीपक धर्मराज आणि बाळू शिंदे या मित्रवर्याने आपले मध्येच साथ सोडलेले आहे. सर्वांना विनंती आपण 2 मिनिट उभे राहूया आणि यांना सर्वांना ओम शांती शांती शांती. सर्वांनी स्थानावर उभे राहा. श्री टेकेश्वर यांचे स्वागत आपला मित्र दत्तात्रय काटवेकर यांना विनंती करतो. गुरु विना ज्ञान नाही, ज्ञान विना मान नाही. आज आपल्या गुरुशी आपलं जीवन
या ठिकाणी गेलेला आहे आणि सरांची कन्या माझ्या शेजारी बसलेली आहे मनीषा शिंदे. बिपी पवार सरांनी मराठी विषय त्यांचा आवडता विद्यार्थी एका बाजूने आहे या सरांना विनंती करतो सरांना की आपल्या यांचा सन्मान या ठिकाणी मोहन चौधरी कॉलेज सर्व बसवण्याचा श्रेय जातं ते बिपी पवार सरांना. सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. आपली मैत्री छाया केले या ठिकाणी सरांचा सन्मान करीत आहे. आजची सत्कारमूर्ती श्री मोरडेके सर यांचं स्वागत. थँक्यू अप्पा, थँक्यू अप्पा. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे आपल्याला. आज जी भेटलेली आहे ती सरांकडूनच भेटलेली आहे मला. त्यांच्याशी आजही माझं माझ्या शाळेमध्ये वेगळा कुठलाच प्रश्न कुठलाच गणित सरांच्या ठिकाणी आपलं कसं ठेवलेलं नाही. म्हणून आपण आज या उंचीवरती आहोत, या स्थानावरती आहोत असे आनंद केंद्र प्रशिक्षणावासी त्याच शाळेचे विद्यार्थी, त्याच शाळेमध्ये नोकरी आणि त्याच शाळेमध्ये रिटायरमेंट आदरणीय प्रकाश मॅडम सर्वांनी पुन्हा एकदा मॅडमना टाळ्या वाजवून मॅडमचा सन्मान करायचा आहे. थँक्यू मीता. आणि सर्वांचे लागले नाही त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान होता तो श्रीमती काळे मॅडम कन्या शाळेवर दाखल झाल्या. परंतु त्या स्वतः 1993ला 10वी पास आउट झालेला आहे. म्हणून हा एकविध सर्वांनाच आहे जे जे 1993ला 10वीला होते, मग भले ते भाषेला असो किंवा बाहेर असो, या सर्व होती सुतुळी सिद्धी असायची बघा. आणि त्या सिद्धीला सुतुळी बोलतोय मी, दोन्ही म्हणायला पाहिजे, पण सुतुळी थोडंसं सोयी येते. आणि त्या सिद्धीने बऱ्याच जणांना मात खावा लागला, सर्वांना शिस्त लावली. असे सर्वांचे लाभले आदरणीय सुतुळी सर आपले ज्योतिष चितोडे आणि चेतन लोके दोघींनी आमंत्रित करतोय. माणसाला मदत केली पाहिजे हाही त्या ठिकाणी आमचा उद्देश आहे. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या मुलांनी त्या ठिकाणी जाहिराती दिलेल्या आहेत त्यांच्या उद्योगाची जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या जाहिराती देखील त्या ठिकाणी आहेत. आणि शेवटच्या पेजवर मस्तपैकी आपल्या ते नांदुरकीचं झाड दिसतंय आणि त्या नांदुरकीच्या झाडाच्या खाली बसलेले जे काही आम्ही सगळे विद्यार्थी आणलेला डबा खात आहोत ते दिसतंय. अशा प्रकारे आम्ही आमच्या आठवणी ताज्या करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सुनील. या ठिकाणी की आपल्या त्या वेळेच्या आठवणी त्या विद्यालयाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही कृतज्ञता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. परंतु ही कृतज्ञता दोघांच्या मनामध्ये काल उठून आली आणि त्यांनी या ठिकाणी शाळेला काय कमी आहे, शाळेचं ऋण तर आपण फेडू शकत नाहीत, परंतु शाळेला एक मदत म्हणून आपण काहीतरी करू शकतो असे आपले सर्वांचे दोन मित्र या ठिकाणी आहेत. तर मी या ठिकाणी अर्जुन धन्ने यांना विनंती करतो की अर्जुनने काय केलं, संपर्क केला शाळेशी की शाळेला सध्या काय गरज आहे. तर शाळेला सगळं आहे, बिल्डिंग आहे, सर्व फर्निचर आहे, तर काय कमी आहे तर शाळेला फॅन नाही आहेत. तर अर्जुनने या ठिकाणी स्वतः या ठिकाणी 10 सिलिंग फॅन हे शाळेला देत आहे. तर या सिलिंग फॅनचं आज शाळेचे मुख्याध्यापक आहेत थोरबोले सर, यांना विनंती करतो की आपण आमच्या या मित्राची एक छोटीशी भेट आपण या ठिकाणी स्वीकारावी. अर्जुन धन्ने, आपणास विनंती आहे की आपण एक फॅन 10 फॅन दिलेले आहेत, आपण या ठिकाणी एक फॅन सरांना सुपूर्द करत आहोत की जेणेकरून जे उन्हाळा आहे तो विद्यार्थ्यांना सुसह्य होईल. या अर्जुन धन्ने इयत्ता 10वी 1993 बॅच, कशाचा, विठ्ठल रुक्मिणीचा. आपण त्याचं या ठिकाणी सर्व शिक्षकांना
देऊन सन्मान केलेला आहे. यानंतर दुसरा विद्यार्थी आहे आपला सर्वांचा मित्र धनंजय कुलकर्णी. याने इच्छा व्यक्त केली की शाळेला मी काय देऊ शकतो. तर आपले आदरणीय मित्र सुनील क्षीरसागर हा सध्या त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करतोय आणि त्याच्याकडे हॉस्टेलचा विभाग आहे, हॉस्टेल. तर हॉस्टेलला या ठिकाणी एक माझ्या अंदाजे 80-100 विद्यार्थी असतील. तर ह्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी लाईट जाते, तर त्यांना अभ्यास करण्याची कधी कधी अडचण येते. तर त्या अभ्यासाची अडचण सोडवण्यासाठी धनंजय कुलकर्णी नाही आहे का धनू? धनूला विनंती करतो की स्टेजवर जायचं आहे. तर धनूने या ठिकाणी इन्व्हर्टर आणि बॅटऱ्या 2 बॅटऱ्या शाळेला दिल्या आहेत. रक्कम आहे जवळजवळ 30,000 रुपये. तर सरांना विनंती करतो थोरबोले सरांना की आपण साहित्य तर पोचलेलं आहे, आपण काय करावं, आमच्या मित्राचा सन्मान करावा. आदरणीय थोरबोले सर, आपणास विनंती आहे की आपण आमच्या या गुणी मित्राचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. असंच आणखीन कुणाला काही द्यायचं असेल तर शाळा संस्थांमध्ये आम्ही जेव्हा मामांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी जात होतो तेव्हा माझ्या सगळ्या सर्टिफिकेट्सवरती मोना पठाण नाव आहे. त्यामुळे मी मोना पठाणच म्हणते, कारण मला तेच नाव जास्त आवडतं, कारण तुम्ही सगळे मला त्याच नावाने ओळखतात म्हणून. तर मला एक विनंती आहे की एक विनंती करते मी सरांना की मी माझ्यातर्फे आपल्या शाळेमध्ये आता आपण बघतो की बरेच चेंजेस झालेत आणि उन्हाचा प्रखर त्रास होतो आहे आणि झाडे वृक्ष लागवड हे करणं फार गरजेचं आहे. बरीच सारी झाडं होती, आपली मोठी मोठी जे झाडं होते ते सगळे तुटलेत. त्याच्यामुळं रूप आपल्या शाळेचं कसं झालेलं हे आपल्यालाही दिसतंय. तर ते परत यासाठी मी विनंती करते आणि ते वृक्षारोपण ते 2 वर्ष तरी ते झाडांना जपलं पाहिजे. तर त्याच्यासाठी जो काही मेंटेनन्सचा खर्च येईल, झाडं लावून त्यांना जगवण्यासाठी 2 वर्षासाठी जो काही खर्च येईल तो मी माझ्याकडून देऊ इच्छिते आणि वृक्षारोपण करावं सरांनी आणि मला कळवावं की त्याच्यासाठी जे काही असेल 2 वर्षासाठी सर सतत दर महिने म्हणजे त्याच्यासाठी प्रत्येक एका झाडाला महिनाभर पाणी घालण्यासाठी 100 रुपये मी एका प्रति झाडात असे कितीही तुम्ही झाडं लावा सर आणि प्रति महिना त्याचे तेवढे पैसे मी माझ्याकडून वृक्षारोपणासाठी देईल. ते स्वीकार करावं. बिग हँड्स फॉर मोना, बिग हँड क्लॅप फॉर मोना. तर या ठिकाणी तर त्याचबरोबर मोना आणखीन एक चांगलं काम करते लोकांची सेवा करण्याचं. तर ते या ठिकाणी व्यसनमुक्ती गरज आहे आज, चांगली गोष्ट नाही आहे ही, पण सांगावं लागतं की व्यसनमुक्ती हे सुद्धा त्याच्यावर काम मोना करते. त्याचबरोबर डायबिटीस रिव्हर्स आणण्याचं कामसुद्धा ते करते. ज्यांना कुणाला गरज आहे व्यसनमुक्तीची, डायबिटीस रिव्हर्सची, त्यांनी या ठिकाणी मोनाशी संपर्क करावा. यानंतर वेळ खूप होतोय, मी आमंत्रित करतोय डॉक्टर प्रदीप राऊत यांना की त्यांनी आपण या ठिकाणी आपल्या शाळेविषयी 1993च्या बॅचविषयी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर प्रदीप राऊत 10वी. महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून व आपल्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्माननीय गुरुजनांप्रती गुरुजनांच्या समोर नतमस्तक होऊन मी 1-2 शब्द बोलणार आहे. आपण जवळपास 33 वर्षानंतर पुन्हा भेटत आहोत. आपल्या सर्वांचे चेहरे एकत्र बघून असं वाटत आहे जणू काही त्या शाळेतल्या वर्गातच आलो आहे. तर 33 वर्षामध्ये काही जण आता आजोबाजी पण झालेले आहेत, काही जण सासू सासरे पण झालेले आहेत. काळ किती पुढं गेला असला तरी आपल्याला त्या शाळेतल्या आठवणी मात्र अजून तिथंच थांबलेल्या आहेत, त्या काही पुढं गेलेल्या नाहीत आणि त्या अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत. तर माझ्या आयुष्याची जी काय जडणघडण झाली ती या शाळेतच झाली. त्याच्यामुळं या शाळेबद्दल मला खूप अभिमान वाटतो. तसेच आपल्या गुरुजनांनी आपल्याला फक्त शिक्षण आणि ज्ञान देऊन यशाचा मार्ग दाखवला असं नाही, तर त्यांनी त्याच्याबरोबरच आपल्याला शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि माणुसकीचे धडे देऊन एक चांगला माणूस म्हणून आपल्याला घडवलं. तर विशेष करून बारस्कर सरांचे मी खूप ऋणी आहे. बारस्कर सरांनी माझ्यासाठी त्यांचा शाळेव्यतिरिक्त असलेला अमूल्य वेळ देऊन माझ्या शंकांचे निरसन केले. तसेच वेळप्रसंगी त्यांनी मला घरी बोलवून मला मार्गदर्शन केले. माझ्यामध्ये तो विश्वास निर्माण केला की तू काहीतरी करू शकतोस. त्याच्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास तर निर्माण झालाच,
पण सरांच्या विश्वासाला तडा जाऊ नये याच्यासाठी एक मेहनत करण्याची जिद्द निर्माण झाली. तसं बघायला गेलं तर आपल्या क्लासमध्ये माझ्यापेक्षा हुशार विद्यार्थी होते. प्रवीण बाठे, हर्षदीप जोशी, सुनील क्षीरसागर, मोना पठाण हे माझ्यापेक्षा हुशार. पण मी थोडा अभ्यासामध्ये मेहनत जास्त केली, पण त्याच्यामध्ये थोडा खेळामध्ये मागं पडलो याचं जरा मला दुःख आहेच. आयुष्यामध्ये ही जी निरागसता आहे, शाळेमधली निरागसता वगैरे नंतरच्या आयुष्यात बघायला भेटली नाही. नंतरच्या आयुष्यामध्ये जे काय होतं ते व्यवहार, अपेक्षेचं ओझं, सगळे संबंध जे होते ते असे निरपेक्ष नव्हते. तर मला जर संधी मिळाली आयुष्यात पुन्हा कधी जगण्याची, एखादा काळ कुठला जगावा असं विचारलं कोणी, तर नक्कीच आपण सगळेच शाळेतला काळ म्हणूया. आज आपण बरेच वेळेच्या नियोजनाबद्दल बरेच सेमिनार ऐकतो. टाईम मॅनेज कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे. पण आपल्याला त्या काळामध्ये माननीय चेडे सरांनी आणि खंडागळे सरांनी टाईम मॅनेजमेंट कसं करावं ते शिकवलं. कसं शिकवलं ते तुम्हाला माहीत आहे. पीटीच्या तासाला उशीर झाला तर आपल्याला छडी खायला लागायची. त्याच्यातूनच सरांनी आपल्याला शिकवलं की जो वेळेची किंमत करतो, वेळ त्याची किंमत करणार. आता चेडे सरांची छडी थोडी जास्त जोरात लागायची म्हणून आपण खंडागळे सरांच्या छडीच्या लाईनला उभं राहायचो, ही गोष्ट वेगळी. पण सरांनी आपल्याला त्यावेळेस नक्कीच वेळेची किंमत करा हे अधोरेखित केलं त्यावेळेसच्या सरांच्या शिक्षणातून. तसेच आमच्या इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डी चौधरी सर, JB शिंदे सर यांनी पक्का केला. आणि गणिताचं बोलायचं झालं तर SP उंद्रे सरांनी एखादं गणित देऊन ते किती लवकर सोडवत आहे याचं कॉम्पिटिशन आमच्यामध्ये लावून स्पीडची किंमत आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन कसं असावं याच्याबद्दल आम्हाला SP उंद्रे सरांनी त्या काळामध्ये शिकवलं. इतिहासाच्या ज्ञानाबद्दल कुलते सरांचा जेवढा वाटा आहे तेवढाच आमचे मित्र सुनील क्षीरसागर यांचाही वाटा आहे. त्यामुळे मी सुनीलचा एक खूप आभारी आहे. तसं सांगायला गेलं तर प्रत्येक गुरुजनाबद्दल त्यांच्या नावानिशी सगळंच मी आता सांगू शकतो. पण मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी सगळ्या शिक्षकाचं अगदी मनापासून ऋणी आहे. आज मला घडवण्यात, रादर दॅन आपल्या सगळ्यांना घडवण्यामध्ये त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. आपल्या आईवडिला इतकेच त्यांनी पण कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचा खूप ऋणी आहे आणि त्यामुळेच आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहोत. आज आयुष्यात खूप लोक भेटतात, अनेक नाती तयार होतात, पण त्यावेळेसची मैत्री, त्यातलं प्रेम, त्यामधली निरपेक्षता, निरागसता, निस्वार्थ भावना ह्या मात्र नंतरच्या आयुष्यामध्ये कधी भेटल्या नाही. त्या मैत्रीमध्ये दिखावा नव्हता, अपेक्षा नव्हत्या, फक्त आपलेपणा होता. पण मग आपलेपणा असताना भांडणं नव्हती का? तर भांडणं होती. एक छोटीशी किस्सा सांगतो. त्यावेळेस आपण बाकड्यावरती 3 जण बसायचो. तर आमच्या तिघापैकी एक जण थोडा कमी ॲडजस्टेबल होता. त्यांनी काय केलं, 3 रेषा ओढल्या, बॉर्डर तयार केला की या रेषेच्या माझ्या एरियामध्ये तुझा हात आला नाही पाहिजे. यावरून मग आमचे थोडे वर्षभर आपसामध्ये मतभेद व्हायचे. मग शेवटी परीक्षा आली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मी आपला पेपर सोडवत होतो. त्याने पटकीनं पेपर सोडवला, घरी गेला आणि मी पेपर सोडून घरी जात असताना घरी येऊन त्यांनी सायकलची चेन आणली आणि मला अर्ध्या रस्त्यात अडवले. मला म्हटलं, आता बोल. मी म्हटलं, काय तू मला ह्या सायकलच्या चेनने मारणार आहेस? तो म्हटला, हो. मी म्हटलं, बरं, पुढच्या वर्षी तू या शाळेत येणार आहेस की दुसऱ्या शाळेत जाणार आहेस? मग त्याच्यावर थोडा तो कन्फ्यूज झाला, काहीतरी बोध झाला त्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी भांडणाचा प्लॅन कॅन्सल केला. त्याच्यानंतर आमची मैत्री तेवढीच घट्ट झाली, ती गोष्ट वेगळी. आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये जे काय भरपूर हसलो त्याच्यामध्ये आमचे मित्र महादेव विश्वेकर, बालाजी येता, संजय उंद्रे यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर मोना पठाणच्या अंगावर शहारे आणणारे गाणे मला वाटतं कोणी विसरू शकत नाही. हर्षदीप जोशीबद्दल एक किस्सा सांगायचा झाला तर आपल्या क्लासमध्ये हर्षदीप जोशीकडे एकट्याकडे ते ॲल्युमिनियमची पेटी असायची दप्तर म्हणून. बाकी आपल्याकडे कुणाकडे ते ॲल्युमिनियमची पेटी नसायची. आम्हाला क्युरिओसिटी असायची की हा ॲल्युमिनियमच्या पेटीमध्ये त्याच्या वह्या आणि पुस्तकं ठेवतो कसा. मग येता जाता त्याच्या ॲल्युमिनियमच्या पेटीमध्ये डोकावणे हा आमचा आवडीचा छंद. तर मला वाटतं भूतकाळातील शाळेच्या गोड आठवणींना उजाळा देताना आज वर्तमानामध्ये आपण जे काही आनंद,
प्रेरणा, समाधान अनुभव करत आहोत. तसंच जर भविष्यामध्ये आपल्यापैकी कोणाला जर गरज लागली तर त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहिलं तर मला वाटतं की आपल्या ह्या गेट टुगेदरचा काहीतरी अर्थ प्राप्त होईल. शेवटी आमच्या सर्वांची गुरुजनांना व सर्व मित्रांना भेटण्याची ओढ, तसेच सर्व मुलींचा उत्साह, त्यात खास उल्लेख मी नीता मानेचा करतो. ती म्हणायची की तुम्ही मुलं एकमेकांना कुठे ना कुठं भेटता रे, आमच्या मुलींची भेट होत नाही. त्यासाठी तिने विशेष प्रयत्न केले, त्याबद्दल तिचे आभार. आणि आपला सुधीरने ग्रुपवरती अतिशय ॲक्टिव्ह राहून हे गेट टुगेदर कसं घडावं याच्यासाठी खूप प्रयत्न केले, त्याच्यामुळे सुधीरचे खूप आभार. तसेच या स्नेहमेळाव्यासाठी व गुरुजनांप्रती कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या माझ्या सर्व मित्र व मैत्रिणींचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा सर्व गुरुजनांसमोर मनपूर्वक नतमस्तक होऊन मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो.